तुम्हाला थंडाई घट्ट किंवा पातळ किती प्रमाणात आवडते त्या प्रमाणात तुम्ही पेस्ट टाकायचं आहे। आपल्याला 1 ग्लास थंडाई बनवायची आहे म्हणून मी थोडं कमी, कारण बर्फ सुद्धा टाकणार आहोत। गार दूध घ्यायचं आहे, हे मी गार दूध घेतलेलं आहे। 1 ग्लास दूध आणि भिजवून ठेवलेली केशर। खडीसाखर गार असते म्हणून ती शरीराला गार ठेवण्यासाठी थंडाईत वापरली जाते। मी खडीसाखरचं पावडर घेतलेलं आहे। आपण आवडीनुसार किंवा तुम्हाला किती गोड आवडतं त्यानुसार तुम्ही खडीसाखरची पावडर घ्यायची किंवा साधी साखर सुद्धा तुम्ही वापरू शकता। 1 चमचा खडीसाखरची पावडर घेत आहे। आपण हे ज्युसर मध्ये फिरवून घेतलेलं आहे, पण तरी याला आपण गाळून घ्यायचं आहे, कारण यात वापरलेले मसाले किंवा जाड कण असतात त्यामुळे ते घशात अटकतात। आपण आता आईस क्यूब टाकून घेणार आहोत। केशर थंडाई आपली तयार झालेली आहे।